नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे 33 केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा धक्का लागून तरुण शेतकरी प्रवीण रौंदळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। राज्यातील शिक्षकांची रोजच्या प्रशासकीय ऑनलाईन ऑफलाईन माहिती भरण्याच्या कटकटीतून सुटका करण्यात आली असून आता केवळ शनिवारीच ही माहिती सादर करण्याचा ऐतिहासिक निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय। जळगाव येथील शनीपेठ भागात एका घरावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून 61,664 रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे। हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर एकाच तेलात वारंवार वडे भजी तळल्यास शरीराला घातक ठरणारे टोटल पोलर कंपाऊंड्स वाढत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने धुळे जिल्ह्यात कडक कारवाईचा इशारा दिलाय। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील टाकळी गावाजवळ निझरी नदीवरील पूल अपूर्ण असल्यामुळे रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचावं लागलंय।